नमस्कार मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत. गायत्री सगळ्यांना विचारत असते कोण सांगू शकेल याचा इतिहास. तर तेवढ्यातच मानसी केक घेऊन तेथे आलेली असते आणि ती म्हणते, गायत्री मॅम मी सांगू शकते. तेजसच्या लक्षात येतं की हा तर मिस लकी चामचा आवाज आहे. तर सगळेजण मागे वळून पाहतात. तर तेजस मनात विचार करतो, मिस लकी चाम इथे काय करतायत. मानसी आतमध्ये येते तर तेजस पुढे उभारलेला असतो. तो गुपचूप मागे सगळ्यांच्या जाऊन उभा राहतो. मानसी सगळ्यांना सांगत असते, हे मशीन स्वातंत्र्यपूर्व काळात आणलं गेलंय, जर्मन बनावटीचं. जे वृत्तपत्र या मशीनमध्ये छापून आलं ना, त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीला एक वेगळं बळ मिळालं. मानसी सगळ्यांना सांगतच असते तर तेजसचं पूर्ण लक्ष हे फक्त मानसीकडेच असतं. बोलत असताना मानसीला पुढे तेजस दिसतो तर मानसी एकदम बोलायची गप्प होते. हे तेजसच्या लक्षात आल्याबरोबर तो लगेच पटकन जाऊन मागे लपतो. मानसी परत तेजसला बघायला लागते परंतु तिला तिथे तो दिसत नाही. त्यावेळी मानसी मनात विचार करते, मिस्टर राष्ट्रहित मला सारखे का दिसतायत, भास होतोय बहुतेक मला. तेजससुद्धा मनात विचार करतो, पाहिलं तर नसेल ना मिस लकी चॅमने, त्यांना अजून माहिती नाहीये मी याच घरातला आहे आणि अशा परिस्थितीत तर कळायलाही नको. त्यानंतर मानसी परत सांगायला सुरुवात करते, आज स्वातंत्र्य सूर्य या वृत्तपत्राचा वर्धापन दिन. ही मशीन ज्यांनी जोपासली आहे ही त्यांची तिसरी पिढी. तात्यासाहेब, सुनंदा मावशी, गायत्री मॅडम. तर गायत्री लगेच टाळ्या वाजवायला लागते आणि तिला म्हणते, अरे वा, सगळा इतिहास तोंडपाठ आहे की तुला. आगाऊपणा करून झाला असेल तर इथे का आलीयेस ते सांग. मानसी म्हणते, मॅम तुम्ही केक मागवलात ना, माझ्या भावाकडे तुम्ही ऑर्डर दिली होतीत म्हणून मी हा केक घेऊन आली आहे. तर गायत्री म्हणते, अच्छा, विनीत तुझी बहीण आहे का ही. तर विनीत म्हणतो, हो मानसी. तर गायत्री मानसीला विचारते, काय ग, अचानक ही अशी कामं करण्याची वेळ का आली. म्हणजे तुझं लग्न झालंय ना आता. मानसी त्यांना सांगते की मोडलं माझं लग्न. तर गायत्री लगेच मानसीला म्हणते, मला असं वाटलं होतं की फक्त कर्तृत्व आणि हुशारीचीच कमी आहे तुझ्यात, पण तुझं नशीबसुद्धा खूप वाईट आहे ग. काही हरकत नाही, आता आलीच आहेस ना तर लिलाव झाल्यानंतर केक खाऊन जा. तर मानसी म्हणते, कसला लिलाव. तर गायत्री म्हणते, कसला म्हणून काय विचारतीयेस, ज्या प्रिंटिंग मशीनचा इतिहास सांगितलास ना तू, त्याचा लिलाव आहे आज. सुनंदा रडत असते तर मानसी लगेच तिच्याजवळ जाते. तेजस मात्र गुपचूप लपून मिस लकीच्या म्हणजेच मानसीकडे बघत असतो. तर एकजण म्हणतो की आता इतिहास कळाला आहे तर बोली लावा पटापटा. तर एक माणूस लगेच बोली लावतो, 5,000. तर तो म्हणतो, 5,000. मान्य आहे मशीन गंजलंय परंतु फक्त 5,000. तर तो माणूस म्हणतो, मी भंगारवाला आहे आणि गंजलेल्या मशीनची भंगारमध्ये हीच किंमत बरोबर आहे. गायत्रीचे मात्र नाटकं चालूच असतात. ती लगेच म्हणते, वाईट वाटतंय मला, प्रभूंच्या या इतिहासाला भंगाराची किंमत. त्यानंतर लगेच दुसरा माणूस उठून 10,000 म्हणतो. त्यावेळी तेजस मानसीने दिलेला तो लकी चाम हातात घेऊन विचार करत असतो, दगडाला हातात तरी कशाला ठेवायचं. तेवढ्यात रणजित तेथे येतो आणि तो 1,00,000ची बोली लावतो. तेजसने आधी रणजितच्या ऑफिसला व्हिजिट करून रणजितला तो म्हणालेला असतो की मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो का, या गोष्टीचा तुमच्या लग्नाशी काही संबंध नाही आहे, तुम्हाला जर नाही आवडलं तर तुम्ही नाही म्हणू शकता. आणि त्याने त्या मशीनच्या लिलावाबद्दल रणजितला सांगितलेलं असतं आणि त्याच्याकडे त्याबद्दल रिक्वेस्ट केलेली असते. त्यावेळी रणजित म्हणतो की हे पैसे या मशीनचे नाही आहेत, या मशीनसोबत जो इतिहास जोडला गेलाय त्याचे आहेत, तुम्ही बोली चालू ठेवा. तर लगेच तो म्हणतो, आता कोण काय बोलणार आहे तरी बोला. आणि तो म्हणतो, 1,01,000, 1,02,000, 1,03,000 सोल्ड. त्यानंतर सगळे टाळ्या वाजवतात. त्यावेळी गायत्री उठून रणजितला म्हणायला लागते, ऑनेस्टली तुम्ही जेवढी ऑफर दिलीत तेवढी किंमत या मशीनला येईल असं वाटलं नव्हतं मला. फारच शौकीन आहात अशा वस्तूंचे. तर रणजित म्हणतो, हो, आणि माझ्यापेक्षाही एक फार मोठा शौकीन आहे, त्याच्यासाठी घेतलं हे मशीन. तर गायत्री म्हणते, ओके, एनिवेज घेऊन जा. तर रणजित म्हणतो, हो. तेवढ्यातच मानसी मोठ्याने ओरडते, रणजित. रणजितला तर मानसीला तिथे बघून आश्चर्यच वाटतं आणि तो म्हणतो, मानसी तू. तर मानसी लगेच त्याच्याजवळ जाऊन म्हणते, तुम्हाला काय वाटलं, तुमच्याकडे पैसे आहेत तर तुम्ही काहीही कराल का. माणसांच्या भावना, त्याची काही किंमत आहे तुम्हाला की सगळं काही पैशातच मोजता तुम्ही. मानसीचा खूप त्रागा होत असतो. त्यावेळी तेजस मनात विचार करतो, मी यांचं जुळवून द्यायला बघतोय पण नेमके नको त्यावेळी हे दोघे एकमेकांसमोर आलेत. मानसी रणजितला म्हणत असते, तुम्हीच म्हणालात ना मगाशी या वस्तूचा एक इतिहास आहे, म्हणालात ना तुम्ही स्वतःच, आणि आज त्याच वस्तूची किंमत करून या सगळ्यांचं सुख हिरावून घ्यायचंय तुम्हाला. रणजितला मात्र हे सगळं काही कळत नसतं तर गायत्री मानसीवर ओरडतच म्हणते, काय आहे ग तुझं, केक देऊन झालाय ना.
उगाच लोकांना शहाणपणा शिकवू नकोस. आणि ते विनीतला म्हणते, तुझ्या मोबाईलवर पैसे ट्रान्सफर करते, घेऊन जा हिला. तर रणजित म्हणतो, 1 मिनिट, त्या म्हणतायत ते बरोबर आहे. या मशीनसोबत इतिहास जोडला गेलाय आणि या घरातल्या लोकांच्या भावना सुद्धा. त्यामुळे मी जरी पैसे दिले असले तरी हे मशीन मी घेऊन जाणार नाहीये. ते या घरातच राहील. तर गायत्री म्हणते, मशीन जर न्यायचं नव्हतं तर विकत कशाला घेतलं? तर रणजित म्हणतो, कारण दुसऱ्या कोणी तो विकत घेऊन घरातला शोपीस करण्यापेक्षा ते या घरात राहील आणि इतिहासाचा दाखला जतन केला जाईल म्हणून. तर गायत्री म्हणते, असं जर असेल तर हा व्यवहार होणार नाही. तर रणजित म्हणतो, व्यवहार झालाय, तोही सगळ्यांसमोर. मी पैसेही दिलेत. येतो मी, असं म्हणून रणजित तेथून जायला लागतो. तर मानसी त्याला आवाज देते. तर रणजित म्हणतो, आय एम रिअली सॉरी, मला माफ कर. तर मानसी त्याला थँक्यू म्हणते. तेजस तो लकी चार्म हातात घेऊन म्हणतो, हा फक्त दगड नाहीये, या दोघांचं लग्न होणार. गाडीवाल्याचं लग्न गाडीवालीशी. त्यावेळी तात्यासाहेब रणजित समोर जाऊन हात जोडूनच म्हणत असतात, धन्यवाद साहेब, तुमचे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. तर रणजित म्हणतो, तुम्ही कशाला हात जोडताय? मी मुलासारखा आहे तुमच्या. आणि कुठला मुलगा आपल्या वडिलांचं अस्तित्व असं विकू देईल? येतो मी, असं म्हणून रणजित सुद्धा तेथून जातो. त्यानंतर लिलावासाठी आलेले सगळे माणसं जातात. तेजस मनात विचार करतो, स्वातंत्र्य सूर्य दिनकर प्रभू, तुमचा इतिहास मातीमोल होऊ देणार नाही हा तुमचा पंतू. त्यानंतर गायत्री रागातच घरामध्ये जायला लागते. तर लगेच तेजस म्हणतो, शकुनी शकुनी शकुनी, मामा मामा मामा. DJ तेजस. असंच गायत्रीला राग आणण्यासाठी, तिला चिडवण्यासाठी तेजसचं असं काहीतरी चालू असतं. तो गायत्रीला म्हणतो, लिलाव तर झाला पण मशीन राहिलं हो. आता लुकअप. तर गायत्री लगेच वर बघते. तर तेजस म्हणतो, तुम्ही नाही हो, तुम्ही खालीच बघा. आणि तो बाकीच्यांना म्हणतो, यांना तुमचा हारलेला चेहरा बघायचा होता ना, आता तुम्ही बघा यांचा हारलेला चेहरा. तेजस म्हणत असतो, केक आणलाय म्हणे आनंदाच्या दिवशी, कापूया आपण केक. गायत्रीला मात्र खूप राग आलेला असतो. तेजस तिलाच केक कापायला लावतो आणि तिला चारत असतो. गायत्री खात नसते. तर तेजस म्हणतो, तुम्ही जर हा केक घेतला नाही तर मी तुमच्या हारलेल्या चेहऱ्यावर लावेन हा. तर गायत्री थोडासा केक घेऊन खाते. तर तेजस म्हणतो, हां आत्ता कसं? आणि गायत्री रागातच आतमध्ये निघून जाते. त्यावेळी तेजस तात्याजवळ येऊन म्हणतो, मशीन या घरातच राहणार तात्या. परंतु तात्यांना तेजसवर राग असतो, त्यामुळे ते काही न बोलताच तिथून निघून जातात. त्यावेळी तेजस मनात विचार करतो, तात्या मी एक दिवस असं काहीतरी करेन ना की अभिमान वाटेल तुम्हाला माझा. त्यानंतर तेजस रणजितला फोन करतो. तर रणजित म्हणतो, तेजस साहेब, ते मशीन घेतलं बरं का, फक्त ते मशीन त्याच घरी राहणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटलं, म्हणून मग मी ते मशीन. तर तेजस लगेच म्हणतो, अहो नाही रणजितराव, काहीच हरकत नाही. खरं तर खूप थँक्यू. ती मशीन विकत घेऊन तुम्ही जी मला मदत केली आहे ना, ती शब्दात नाही सांगू शकत मी. भेटून सांगेन कधीतरी. तर रणजित म्हणतो, अहो नाही, खरं तर थँक्यू मी तुम्हाला म्हणायला पाहिजे, कारण मला माहिती आहे की तुम्ही मला ते मशीन घ्यायला का पाठवलं. मानसी तिथे येणार होती म्हणून. म्हणजे मी ते मशीन विकत घेतलं आणि ते मशीन प्रभू निवासातच राहावं अशी माझी भूमिका होती. ती मानसीला खूप आवडली आणि ती स्वतःहून मला थँक्स म्हणाली. म्हणजे इतक्या दिवसानंतर पहिल्यांदा मी मानसीच्या डोळ्यात माझ्याबद्दल विश्वास पाहिला. एक होप मिळालाय की आमचं लग्न होऊ शकतं. आणि हे सगळं फक्त तुमच्यामुळे झालंय. म्हणून तुम्ही मला या मशीनचे कुठलेही पैसे परत करायचे नाहीयेत. तेजस म्हणत असतो, काय बोलताय, असं होणार नाही. मी पैसे देणार आहे तुम्हाला, अगदी एक एक पैसा परत करेन. तर रणजित म्हणतो, अहो पण ते मशीन तिथेच आहे, त्यामुळे तुम्ही मला पैसे कशाला द्याल? तर तेजस म्हणतो, मशीन तिथेच राहिली म्हणून पैसे द्यायचे नाहीत असं होत नाही ना. मी तुम्हाला पैसे देणार आहे आणि तुम्हाला ते घ्यावे लागतील. तर रणजित म्हणतो, आधीच तुम्ही माझं आणि मानसीचं लग्न व्हावं म्हणून इतके प्रयत्न करताय, त्यात आणखी हे. तर तेजस म्हणतो, पण ते सगळं तर हितचिंतक म्हणून ना. पण रणजितराव, तुमचं आणि मिस लकी चार्मचं जुळणार हा, होणार तुमचं लग्न. हे ऐकून तर रणजितला खूप बरं वाटत असतं आणि तो म्हणतो थँक्यू. त्यानंतर ते दोघे फोन ठेवून देतात. आणि हे सगळं तेजसचं बोलणं गायत्रीच्या माणसाने गाडी मागून ऐकलेलं असतं. त्यानंतर विनीत त्याच्या घरी शोभाला सांगत असतो की रणजितराव तिथे आले होते आणि त्यांनी ते मशीन विकत घेतलं आणि त्यांच्याच घरी ठेवलं, स्वतःच्या घरीसुद्धा घेऊन गेले नाहीत ते. तर शोभा लगेच म्हणते, बघितलं संपदा, केवढं मोठं मन आहे रणजितरावांचं. तेवढ्यातच मानसी तेथे आलेली असते. तर शोभा मानसीसोबत नीट बोलत असते. तर निधी लगेच म्हणते, मामी काय होतंय तुला? तर शोभा तिच्यावर ओरडतच म्हणते, तू गप ग बावळट. तर शोभा मानसीला म्हणायला लागते, रणजितरावांचा चांगुलपणा बघ ना जरा, त्यांनी केवढा पैसा खर्च केलाय त्या मशीनसाठी, तरीही ती मशीन त्यांच्याच घरात ठेवलीये. ऐक माझं, झालं गेलं सगळं विसरून जा. मला असं वाटतंय की रणजितरावच तुझ्यासाठी योग्य आहेत.
म्हणजे दुसरा कुठला पर्याय असूच शकत नाही. आपण बोलायचं का लग्नाविषयी त्यांच्याशी? रणजितराव तर तयार आहेत, मग तू पण तयार हो ना. आणि रजनीताईंशी हवं तर मी बोलते. तर मानसी म्हणते, मामी, माझ्या बाबांचा जीव गेलाय त्यांच्यामुळे, हे मी विसरू शकत नाही. तर शोभा म्हणते, सगळं त्यांच्याचमुळे झालं का? तुझ्या वडिलांची काहीच चूक नव्हती? त्यांनी मागण्या केल्या, परंतु त्या झेपत नसताना सुद्धा मान्य करण्याचा अट्टहास का केला संपतरावांनी? कशासाठी? काय एवढा मोठेपणा दाखवायचा? चुका दोघांकडनंही झालेल्या आहेत, पण ते त्यांची चूक मान्य करून सोयरीक जुळवायला तयार आहेत ना. मग तू का तयार होत नाहीयेस? आणि ती संपदावर ओरडतच म्हणते, सांग ना जरा हिला. तर मानसी जरा मोठ्या आवाजात म्हणते, मला आता लग्नच नाही करायचंय, आणि त्या रणजितशी तर अजिबातच नाही. तर शोभा तिला म्हणते, मग काय करणारेस? कोण राजकुमार येणार आहे का तुझ्याशी लग्न करायला? घरदार गेलं तरी माज उतरत नाहीये तुझा. तर विनीत म्हणतो, आई आता तू तरी सोड ना तो लग्नाचा विषय. तर शोभा त्याला म्हणते, तू तर एक शब्दही बोलू नकोस. यांची सगळी नाटकं माहिती आहेत मला. हिच्या बापाने घरातून हाकलून दिलं मला, तरी सुद्धा मी यांना या घरात थारा दिलाय राहण्यासाठी. तर विनीत लगेच म्हणतो, मग ते किती वेळा ऐकवणारेस आता? तर शोभा म्हणते, 100 वेळा ऐकवीन, 1000 वेळा ऐकवीन. मी यांच्यासाठी इतकं चांगलं करतीये, पण यांना किंमत आहे का माझी? काही किंमत नाहीये. तिथे भर लग्नात सगळा माज उतरलाय. खोटे दागिने घालून मिरवत होतीस, ते सुद्धा भांडं फुटलं संपतरावांचं. आणि काय म्हणणं होतं त्यांचं? खानदानी स्थळ हवं म्हणून. खानदानी स्थळ? त्यांना तरी होतं का खानदान? हे ऐकून तर मानसीला खूपच जास्त राग येतो आणि ती शोभावर ओरडतच म्हणते, बास झालं मामी, माझ्या बाबांबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाही मी. तर शोभा म्हणते, जर मग एवढंच असेल ना तर रणजितरावांशी लग्न कर, नाहीतर या घरातून बाहेर जा. मानसी ठामपणे सांगत असते, काहीही झालं तरी मी त्या रणजितशी लग्न करणार नाही. तर शोभा म्हणते, ठीक आहे, मग मी तुला या घरात राहू देणार नाही. आणि शोभा मानसीची बॅग घेऊन घराच्या बाहेर फेकते. संपदा म्हणत असते, वहिनी ऐक माझं. तर शोभा म्हणते, तुझी लेक माझं ऐकतीये का? मग मी काय ऐकू तुझं? विनीत सुद्धा तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु शोभा कोणाचंच काही ऐकत नाही. आणि ती मानसीला म्हणते, ठरलेलं लग्न मोडलं, घरदार गेलं, बाप गेला, तरी सुद्धा माज उतरलेला नाहीये तुझा. आणि त्यावेळी ती मानसीच्या हाताला धरून तिला घराबाहेर काढते आणि म्हणते, आता मी सुद्धा बघते आलेलं थड लाथाडलेल्या संपतरावांच्या मुलीशी कोण राजकुमार लग्न करणार आहे. मानसी खाली पडणार तेवढ्यातच तेथे तेजस येऊन तिला सावरतो आणि ते दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने बघत असतात. यापुढील भाग आपल्याला पार्ट 2 मध्ये पाहायला मिळणार आहे. तर आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.